हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया. स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज महाशिवरात्री आहे. खिचडी बनवायला घेतली आहे. स्वरा म्हणती बटाटा कर उपवासाचा, खिचडी नको. तर हे बघा, बटाटे धुवून घेतले. बटाटे आपल्याला कुकरला लावायचे. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे शेंगदाण्याची जी साली आहे ती आपल्याला काढायची. कुकर लावले. आज स्वराला महाशिवरात्री निमित्त सुट्टी आहे, परंतु टिफिनला सुट्टी नाही आहे. आणि आता ही आपल्याला शेंगदाण्याची ही जी साली आहे ती काढायची आहे. स्वराच्या पप्पांचा उपवास आहे की नाही माहीत नाही. ते थोडेसे आजारी असल्यामुळे त्यांना काही हे सण होत नाही, उपवास सण होत नाही. माझं प्लॅनिंग होतं की आम्ही मंदिरात लवकर लवकर जाऊ, पण इथंच मला 8 वाजले आणि तिला 9चं ट्युशन आहे. तिला म्हटलं एक काम कर, तू नंतर जा, मी जाईल माझ्या टायमिंगनुसार, मी जाईल मंदिरामध्ये. त्याच्यानंतर तू आणि तुझी मैत्रीण जा. रुसली. ओम नमः शिवाय. दुधाना मी रात्री भिजवला होता. मस्त आपला मऊ झालेला आहे. हा ठेवला आहे रात्रीसाठी. हे सकाळी बनवते. वाटून घेतलं. आणि इकडे बटाट्यासाठी माझा चहा उकळतोय. इकडे बटाट्यांना शिट्ट्या झाल्यात मस्त. बटाटे थंड झाले की आपल्याला काढून घ्यायचे. तूप आणि तेल मिक्स केलेलं आहे. तुपामध्ये आणि तेलामध्ये आपल्याला खिचडी बनवायची आहे. बटाट्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत जेणेकरून खिचडीमध्ये मिक्स व्हावे मस्तपैकी. मस्तपैकी आपल्याला खिचडी हलवून घ्यायची आहे. पण टाकलेला आहे बरं का मी त्याच्यामध्येच. कमी गॅस ठेवलेला आहे मी. कमी गॅसमध्येच परतून घ्यायचं आपल्याला. खिचडी रेडी झाली का बटाटा बनवायचा. इथं आपली खिचडी रेडी झाली आहे. आणि इकडे बघा आपला बटाटा पण रेडी होतोय. आता मला करायचं आहे फ्राय चिप्स बटाट्याचे, जो गावचा वानवळा आला होता. आणि इकडे स्वरासाठी पाणी तिचे पप्पा उतरवत आहेत. गोंडू तयार झालं ग जायला, ट्युशनला जायला, नवीन कपडे घालून ना गोंड्या. बाथरूम मध्ये चालली. आणि इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तुम्हाला सांगू का माझ्यासोबत सकाळ सकाळ काय घडतं. हे ना जे बटाटा मी बनवला होता, हा जो बटाटा मी बनवलाय ना तो उतू गेला. आणि पूर्ण सकाळी ना उठून सगळा गॅस साफ केला साबणाने, चांगला घासून काढला आणि पूर्ण खालपर्यंत गेलं उतू. परत पुसला, परत साफ केला, परत उतू गेलं. पण मला काय ते गॅस बारीक करायचं समजलं नाही. ट्युशनला जायचंय मला. म्हणते मला चहा गरम करून दे. उपवास आहे ना बाळू. बाळूचं माझे उपवास आहे बाई. बाळू प्रत्येक उपवास धरतं बरं का, प्रत्येक उपवास धरतं. टिकली बघा. चला वेफर तळून घेते. वेफर तळून घेते. अर्ध्या तासात आपलं एवढा सगळा स्वयंपाक म्हणा उपवासाचा रेडी आहे बरं का. या खायला सगळ्यांनी. शिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. महाशिवरात्री होती ना, तर आम्ही मंदिरामध्ये आलो. मस्तपैकी दर्शन घेतलं. खूप छान दर्शन झालं. आणि आता बघा आम्ही काय करतो. इथं आम्ही लस्सी खाण्यात बिझी आहे. तुझी लस्सी आली नाही आली तिची लस्सी. लवकर लवकर लस्सी घ्या. 4 लस्सी घे. चल स्वरा. का नाही खाऊन मोकळं झालोय आम्ही. यांचं संपत नाही. कपडे धुवायच्यात मला. घरी जाऊन कपडे धुवायच्यात. कळलं काय. आणून द्या मला. मी गेल्या जन्मी ना हे होते, कपडे धुणारी होती. हा कपडे धुणारी होते. दर्शन तर चांगलं झालं. आणि यांना नुसतं काही ना काही दिसत राहतं. खायचं
खायचं दिसत राहतं. नशीब आज त्यांचं तोडणं बंद आहे. सगळ्यांनी इमानदारीने उपवास धरलेला आहे पुरींनी आमच्या. चालत चालत घरी चाललोय. अर्ध्या रस्त्यात आल्यावरती आम्हाला आठवलं की नको आता रिक्षा करायला पाहिजे. बघायला आलो. आमचा आवाज तुम्हाला येतच नसेल, इंजिनचा वगैरे आवाज येत असेल, गाड्यांचा आवाज येत असेल. नुसतं एन्जॉय करतायत. ह्या पुरी आहे ना, निघायचं नाव घेत नाही, अजिबात निघायचं नाव घेत नाही. पुरी निघाल्या तर पुरींच्या आया निघायचं नाव घेत नाही. आता काय करायचं, त्या पुरी आहेत ना निघायचं नाव घेत नाही. आणि मला कंटाळा आलेला आहे अक्षरशः. पण ह्या काय निघायचं नाव घेत नाही. काय माणसाला बोलूनच देत नाही. त्यांना त्यांचं काम करायचं. म्हणलं मला मंगळसूत्र घे, हिने मला मंगळसूत्र नसतं घेतलं. घे चल आता ते. फायनली मला मंगळसूत्र घेऊन दिलं हिने. सोन्याचं कधी घेऊन देणार. हास 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 नको बाई, जे घेतलंय ते बरं आहे. चला 50 रुपयाचं मंगळसूत्र भेटलं ना, संपतच नाही. अख्खी यात्रा फिरून झाली पण यांचं संपत. ही एक बारीक, हिचं एक संपत नाही. चालू कर बाई. यांच्या शॉपिंगला आहे ना अक्षरशः कंटाळले आणि एका जागेवरती बसतात. पण यांची शॉपिंग काय उरकत नाही. बघायचं तुम्हाला, त्या बघा यांची शॉपिंग आहे ना उरकतच नाही. सगळा मेला फिरून झालाय सगळा, पण यांची शॉपिंग उरकायचं नाव घेत नाही. सगळी लोक चालली. मला वाटतं ही लोक गेट बंद करून जाणार आहे. यायचंय तुम्हाला, यायचंय का, यायचंय तुम्हाला. घेतलं बाई, जायचंय आपल्याला. स्वरा काय ते बरं वाटते. कर ग कर 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 बरं वाटतंय. अरे ते घे ना, कसं बरं वाटतं. 30 रुपयाचं एक आमची चीज घेतली ना, मी गेला मला करशील ना असं झोपायला. हा तुम्ही बोलल्या करते, आता मी माझ्यासाठी घेतलं, तू करत आहे म्हणून माझ्या पैसे कोणी दिले. अगं माई केस वीस काढली अख्खी, परत कर. स्वरा तुला घ्यायचं का हे, का ग तुला कसं माहिती. कुठे इथं का नाही. स्वरा म्हणते कर ना दीदी, कर ना. काही काढीत नाही ना पिशवीतून बाहेर, परत आतमध्ये काही टाकीत नाही ना. पैसे असेल ते पैसे बघत असेल, तिला काहीतरी घ्यायचं असेल काहीतरी चालू आहे. स्वराचं स्वर आहे ना, पिशवीतून तिच्या पैसे काढी ती. तुला म्हणलं ना पिशवीतून पैसे काढी, ती पिशवीतून पैसेच काढीत होती. तिला फक्त विचारित आलं स्वरा पैसे कुणाचे दिले. घ्यायचं तिला काय. अरे लहान पोरांसारखे ते स्केच पेन आहे यार, काय करणं आहे स्वराचं. आणि मेला खरंच संपत आलाय, पण आम्ही काय निघायचं नाव घेत नाही. स्वरा चल ना, स्वराचं संपत नाही. ते बघ तिकडे बघ. स्वरा काय यायचं नाव घेत नाही. मस्त वाटतं बरं का यार, घ्यायला पाहिजे. स्वरा म्हणते नको घेऊ, कुठून जात. लिटरली मी बसली आहे, हिची शॉपिंग संपत नाही. ह्या दोघी माझ्यापाशी उभ्या होत्या, परत गेला तिच्याकडं. मग आता ह्या काय अर्धा तास निघत नाही. चालायचंय का नाही तुम्हाला दोघींना. काय नाही येते, चला आता. शिट्टी वाजली, लहान लहान आहे सगळं. स्वरा चल, गाडी चल चल चल. घेतलं तू काय घ्यायचं होतं ते. फायनली आता मेला बघून झालंय ना, आता परत यायचं नाही. हा 2 वर्ष नाव नाही घ्यायचं, यायचं. हा यायचं नाही स्वरा आता.